पहा मन उडू उडू झालं या मालिकेचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 ॲप वर। झी5 ॲप आताच डाउनलोड करा। आई, चला दीपू, निघायची वेळ झाली, काळजी घे। मला माहिती आहे हात जोडलेले तुला आवडणार नाहीत, तू हिची काळजी घे असंही मी तुला म्हणणार नाही, कारण मला खात्री आहे तू हिची माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेशील। मी फक्त तुला एवढंच सांगेन, काही चुकलं असेल तर माफ कर। सर प्लीज, तुम्ही हात जोडू नका सर, तुमचं काहीच नाही चुकलंय। बाबा प्लीज काळजी घ्या, कारण आता मी नसणार आहे औषधांच्या वेळा सांगायला। आणि आई, तू गॅसवर दूध ठेवशील ना तर लक्ष दे, गॅस बंद कर, मी नसणार आहे ना ते सांगायला। दीपू, संसार करायला चाललेस, लक्षात ठेव संसार हा समुद्रासारखा अथांग असतो। बेबू, बेबू हे आपल्या बेडरूम मधलं सामान येणार आहे? आपल्या बेडरूम मधलं सामान होतं। बेबू, हे खरंच आपल्या बेडरूम मधलं सामान आहे? कुणी काढलं बाहेर? सांग, मला वाटतं इंदिरा दादांनी त्याची बेडरूम परत मिळवली। बेबू, ती बेडरूम आपली होती हा? कुणी हिंमत केली आपल्या सामानाला हात लावायची? मला काय माहित? काय माहित? हे बघ बेबू, हे ना आता जरा अति होतंय, मी हे सहन नाही करणार। आत्ताच्या आत्ता जा आणि विचार त्यांना, कुणी हिंमत केली आपल्या सामानाला हात लावायची? जा आणि विचार। मी काढलंय सामान, काही प्रॉब्लेम आहे? आई, ही काय पद्धत आहे ग? तू आमचं सामान असं बाहेर का काढलंस? आमच्या परवानगीशिवाय तुम्ही आमच्या सामानाला हात कसा लावला तो? सानिका, परवानगी याबद्दल तू काही बोलूच नकोस, कारण काय माहितीये ना, तुम्ही दोघांनी आमची कुणाची परवानगी न घेता पळून जाऊन लग्न केलं होतं, नाही का? सासूबाई, टोमणे नका मारू, हे सगळं काय चाललंय ते आधी सांगा। सांगायचं काय त्याच्यामध्ये? हे बघ, मी आधीच सांगितलं होतं, ज्या क्षणी माझ्या इंद्राचं लग्न होईल त्या क्षणी तुम्ही त्याची खोली रिकामी करायची। आठवतंय ना? सासूबाई,
हे सगळं चुकीचं आहे ना हो. मी एकतर एवढी मेहनत करून आमची रूम लावली होती, सगळं सामान इतकं मस्तपैकी लावलं होतं. अगो बाई, हे बघ सांग, आता पहिला मुद्दा हा आहे की या घरातल्या प्रत्येक वस्तूवर माझा पूर्ण अधिकार आहे, पूर्ण हक्क आहे. त्यामुळे मी कुठल्याही वस्तूला हात लावू शकते. आणि मुद्दा क्रमांक 2, तुझे आता म्हणालीस ना की मी माझी खोली अगदी छान सजवली होती, तसं अजिबात नाही. अतिशय घाण आणि गलिच्छ ठेवली होतीस खोली. किती पसारा होता, किती धूळ होती, मी साफ केलाय सगळं. मनोहर भाऊजी, मालती वहिनी येते आता. या. मनोहर काका, दीपूचं लग्न छान झालं हा. मालती वहिनी, आता दीपू सासरी गेल्यामुळे तुम्हाला एकटं वाटेल, पण सवय करून घ्या. काय आहे ना, आपल्या काळजाचा तुकडा आपल्या डोळ्यासमोर नसला तर खूपच त्रास होतो. लग्नात काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. अहो भाऊजी, असं काय करता? खूप छान झालं की हो लग्न. येतो आम्ही. या या. कोणी आहे का घरात? हो देशपांडे साहेब, मुद्दत संपली आता. मालकांचे पैसे कधी देणार? काय वाचा बसली का आता? घर गहाण ठेवून पैसे हवे होते तेव्हा तर बरोबर तोंड उघडलं होतं ना. मग आता पैसे रिटर्न देताना तोंड का बंद ठेवले? मी शेवटचं सांगतोय, 2 दिवसात पैसे परत करा, नाहीतर हे घर रिकामं करा. माफ करा, म्हणजे उशीर होतोय माझ्याकडून, पण मला थोडीशी मदत द्या ना. पैसे तुमचे नक्की परत करेल. सर कसं आहे ना, 2 दिवसात पैसे परत नाही केले ना तर हे तुमचं घर मालकांचं होईल. मी हात जोडते तुमच्या पुढे, समजून घ्या हो. आमच्याकडे चोरी झाली आहे, सगळे पैसे चोरीला गेले. थोडं समजून घ्या. हो हो बाई, हे कारण आता जुनी झाली. आम्हाला काही येडा समजताय काय? मी 2 दिवसात देतो पैसे. हा, ठीक आहे, पण जर पैसे नाही मिळाले ना, मालक स्वतः येतील इथे. येतो. अरे अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही झालं तरी त्यांचे पैसे परत करा म्हणून. तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आता सांगा बरं, 2 दिवसामध्ये आपण एवढी रक्कम कुठून उभी करणार आहोत? बोला जावई बापू, काय म्हणताय? काही नाही सर, तुम्हाला फक्त इतकंच सांगायचंय की स्वतःला असे एकटे समजू नका सर. आम्हाला कल्पना आहे तुम्हाला दीपिका मॅडमची खूप आठवण येत असणार सर, म्हणून तुम्ही हवं तेव्हा दीपिका मॅडमना भेटायला इथे येऊ शकता. हे घर सुद्धा तुमचंच आहे. हो, नाही ठीक आहे. आज येतोय ना, आम्ही येतोय. हो सर, नक्की या. दीपिका मॅडम, आम्ही सगळेच तुमची वाट बघतोय. हो, येतो. अहो, चहा बघा ना. अरे हो.
आज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला जयश्रीताईंनी घरी बोलावलेलं आहे. अगोय हो का? हो मग? वा 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 वा. चला, त्या निमित्तानं तिन्ही पोरींची भेट होईल. हे तुमच्या जीवात जीवाला असेल ना? आज दीपूला भेटायचं म्हणजे तुझी डोकेदुखी थांबली असेल. हा, हो. या नवऱ्याच्या हातचा चहा बघा कसा झालाय तो. वा 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 वा. वा. बघू बरं. हो, खरंच खूप छान झालाय. अगदी दीपू सारखा. काय करतेस तू? लिंबू पिळलं तू त्याच्यात. बघितलं ना? अगं, किती तिरस्कार करते स्वतःच्या बहिणीचा. आता ना तुला मी अद्दलच शिकवणार आहे. नको वहिनी साहेब. काय नको बाबू काका? बघितलं ना, मुद्दाम लिंबू पिळलं तिने दुधात. नाही, तिनं केलं हे चुकच आहे, पण तुम्ही बोललात तर वाद होतील आणि आज लग्नघरात वाद नको. दीपू, आत्ता तर फक्त दूध नासणार आहे ग, पण यापुढे बघ मी काय काय करते. ही तर फक्त सुरुवात आहे. आता मी तुला जिंकू देणार. हे बघ, सासूबाईंनी तुला इथे यायला सांगितलं हे मान्य आहे, पण तू लगेच हो कसं काय म्हणालीस ग? आणि दीदी, तू एक साधी करवली आहेस ग, तरी पण तुझा एवढा थाट कसला? हे बघ दीदी, मी स्पष्टच बोलतीये, वाईट नको वाटून घेऊस. एकतर तुला तुझा संसार नीट करता आलेला नाहीये, आणि मी तुला सांगितलं होतं हे कोर्ट वगैरे या सगळ्या भानगडीत पडू नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस ना. दीदी, तुझ्यामुळे त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर केवढी मारामारी झाली ग. गप्प बसा तू. वा, आता तू मला माझं तोंड बंद करायला पण सांगतेस. हे बरं शिकलीस ग तू दीपूकडून. सानू, नक्की काय झालंय? का चिडचिड करतेस? काय खटकतंय? सांग ना मला. दीदी, मला उगीच प्रश्न नको विचारूस. मला सांग, कधी जातेस घरी? शलाका दीदी, काय झालं? तू का रडते? नाही, रडत नाही. डोळ्यात काहीतरी गेलं, तेच तिला दाखवत होते. रडत नाही. बरं चल, दीपिका वहिनीने खीर बनवली. दीपिका आज खीर करणार होती आणि ही गोष्ट सानिकाला माहिती होती. दीपिकाला त्रास देण्यासाठी सानिकाने दुधात लिंबू पिळलं आणि ते दूध नासवलं. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा दीपिकाने कलाकन केलं. ती थांबली नाही. तिने कुठल्याही गोष्टीची कटकट नाही केली. जे आहे ना त्याच्यात तिने समाधान मानलं आणि तिने सगळ्यांसाठी कलाकन करून सगळ्यांना खायलाही घातलं. ताई, बोल ना. आता का गप्प झाली आहेस का? चालू तू अशीच वागत राहिलीस ना तर सगळे नावच ठेवणार तुला. ताई, आतापर्यंत तू दीपूला खूप त्रास दिलास. तिला मरणाच्या दारात सुद्धा ढकलून मोकळी झालेली आहे. हा, आता मी शेवटचं सांगतोय, दीपूला जर तू त्रास दिला तर मी ते सहन करणार नाही. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. बाबा, दीपू, आज पुन्हा तुझ्यामुळे माझा अपमान झाला. आता मी शांत बसणार नाही. उद्यापासून या सगळ्याचा वचपा काढणार नाही. वा बाबू काका, मस्त झाला चहा. अरे बाबा, मी नाही, मोठ्या सुनबाईने केलाय चहा.
मला ती स्वयंपाकघरात कामच करू देत नाही. नाहीच माझी सुनगुणाची. पण मी काय म्हणतो इंद्रा, आता वहिनी माहेरी गेल्या की मग तुझं कसं काय होणार? कसं होणार म्हणजे काय? त्या काय कायमच्या नाही जात आहेत, लवकर परत येणार. बघा बघा, एका माणसाला कसा त्रास होतोय बायको माहेरी जाते म्हणून. मुक्ता, शलाका, नाही आमच्या दीपिकाला 5 परतवणीसाठी घेऊन जातेस, पण लवकर घेऊन ये बरं का तिला परत. नाही, आमच्या इंद्राचा जीव जरा वर खाली होतोय ना म्हणून. आई चला निघायचं. 1 मिनिट, मी सरांना कळवते. आई काय गरज आहे? अरे असं काय करतोस, पद्धत आहे, कळवायला हवं. हॅलो. हॅलो सर, मी जयश्री बोलते. हा नमस्कार, बोला जयश्री. सर, शलाका निघते दीपिकाला घेऊन इथून 5 परतवणीसाठी. इंद्रा सोडेल त्या दोघींना. हो हो हो, येऊ दे येऊ दे. देशपांडे कुठे? हॅलो. हो हो, येऊ दे येऊ दे येऊ दे. हा, ठेवू मग मी. निघायचं. मी घेऊ? आणि आता मुदत संपली तरी आम्ही पैसे देऊ शकत नाहीयेत ना, म्हणून ही माणसं घर रिकामं करायला आली. ए, तुमची नौटंकी बंद करा. चला फुटा. ए, तुम्ही बघता काय? सामान बाहेर काढा. ए थांबा. तुम्ही थांबा थोडा वेळ, मी बोलतोय यांच्याशी. ठेवा सामान, ठेवा सर. एक काम करा, या बाहेर बोलूया आपण. हो, मी सांगतो ना मी कोण आहे ते, बाहेर समजावून. तळगावकर. सर तुम्ही काळजी करू नका, मी आहे. मी समजावून सांगतो यांना. या या, तुम्ही पण या. या. ए, कोण आहेस तू? तुमच्या डोळ्यांसमोर होणार काळोख, कारण आता इंद्राच करून देणार इंद्राची ओळख. या. अरे सोडो सोडो याला, सोडो. म्हण बघू दीपू. तुझ्याकडे काय बघतोयस? म्हण दीपू, म्हण. येतो मी. दीपू का मॅडम? बाबा, अहो असू द्या ना. नाही ना, असं कसं? तळगावकर, आता इथून निघताना तू हिला दीपू येतो असंच म्हणायचं. अरे सांग दीपूला, दीपू येतो मी. येतो मी दीपू मॅडम. सानिका, कार्तिक, अजूनही उधळपट्टी थांबवली नाहीत ना तुम्ही? अरे किती शॉपिंग करता?
उधळपट्टी कसली सासूबाई? मॉलमध्ये सेल होता म्हणून गेलो होतो. 5,000च्या शॉपिंगवर 2,000चं डिस्काउंट मिळालंय. अरे वा कार्तिक, नवीन घर आहे आणि लपवतोस काय रे? कार्तिक, हे तर ब्रँडेड घड्याळ आहे, ते खूप महाग असणार. अरे वा कार्तिक, नवीन घड्याळ, मस्त मस्त शॉपिंग, मजा चालली आहे बुवा. ए, तुला काय करायचंय? तू पैसे देतो का आम्हाला? सानिका, अजून किती वेळा सांगायचं तुला सत्तूशी या आवाजात बोलायचं नाही म्हणून? मग दादा तू सत्तूला सांग ना, तो कसा बोलतो आमच्याशी, त्याला पण सांग काहीतरी. काय चुकीचं बोलला तो कार्तिक? अचानक ही अशी पैशांची उधळपट्टी सुरू केली तुम्ही, प्रश्न पडेलच ना कोणाला. कार्तिक, मला आपल्या कंपनीचे अकाउंट स्टेटमेंट्स हवे. काय स्टेटमेंट्स? कशाला? आणि मुळात म्हणजे मी तुला कशाला दाखवू? तुझा काय अधिकार आहे? कार्तिक, तोंड सांभाळून बोल. मग तू सांग ना तुझ्या लाडक्या मुलाला. हे बघ दादा, ती कंपनी आहे ना, ती आता माझी आहे, त्यामुळे पैसे सुद्धा माझे आहेत. मला कंपनीबद्दल प्रश्न नाही विचारायचे. सनू चल. अहो, मी वाढू का? या. आणि तुम्ही? ठीक आहे, घेतो की. चला बघा खाऊन, तुमच्या बापाला काही जमलंय का? वा बाबा, मस्त झालाय. कोशिंबीरही वा, मस्त. हो ना? वा, मस्त झालाय. काय झालं बाबा? बाबा, तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय? नाही नाही, काही नाही. असे आपण एकत्र असल्याचे क्षण सारखे सारखे कुठे येणार आहे? काय त्याची जाणीव झाली आणि मग वाईट वाटलं. बाबा, काय येणार नाही, तुम्ही फक्त हाक मारा मला, मी लगेच येईन. आणि दीदी तर तुमच्याबरोबरच राहणार आहे ना, ती इथेच असणार आहे. हो बाबा, मी आता इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर. माझा अभ्यास करणार, नवी नोकरी बघणार. काय दीदी, आता विषय निघालाच आहे म्हणून मी सांगतो, नयन काजमिंदे बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर जर तुझी इच्छा असेल तर तू दुसरा लग्न कर. इच्छा नसेल तर नको करूस. मी शेवटपर्यंत आहो तुझ्यावर. असं कधी समजू नकोस की तू माझ्यासाठी ओझ आहे. बाबा, मी घटस्फोट घेणार हे माझं ठरलंय, पण पुढच्या गोष्टींचा मी अजून विचार नाही केला. मला तुमच्या बरोबर राहायचंय. मला दोघींना एक सांगू,
आम्हाला 3 मुली झाल्या ना, तेव्हापासून तुमचे बाबा खूप काटकसरीने वागले. त्यांच्या डोक्यात सतत तुमच्या भवितव्याचा विचार असायचा, सतत काळजी असायची तुमची. तेव्हा गावाकडच्या यांच्या आजी एकदा यांना म्हणाल्या होत्या की अरे नको त्रागा करून घेऊस, मुली ह्या परक्याचं धन असतात, एक ना एक दिवस ते त्यांच्या घरी जातात. तेव्हा तुमचे बाबा काय म्हणाले होते माहिती? मी ना तुला हे सगळे टॉप्स ट्राय करून दाखवते हा. ए बाई, त्या मॉल मध्ये चेंजिंग रूम मध्ये पण 10 वेळा चेंज केलेस ना, आता इथे परत कशाला? किती वेळ वाया घालवतेस? बेबू प्लीज मला ट्राय करू दे ना. एक तर खूप दिवसांनंतर आपण शॉपिंगला गेलो होतो. प्लीज प्लीज. ते सोड ग सानू. हे बघ ना, घड्याळ कसं आहे? हा, हे तुझ्या बापाने जर हे घड्याळ बघितलं तर त्याचे डोळेच फिरतील ना. बेबू, आणि याची किंमत ऐकून ना तर त्यांना चक्कर येईल. ए सानू, तुझा बाप असा आयुष्यभर कंगाल कसा काय राहिला ग? म्हणजे हे घर वगैरे त्यांनी घाण ठेवलंय, काय कधी सेव्हिंग वगैरे केलेत का नाही त्यांनी? माहित नाही रे. हे बाबांना आतापर्यंत समजलं असेल का त्यांचे पैसे चोरीला गेलेत म्हणून? नाही, कारण ते अजूनपर्यंत आपल्या घरी आले नाहीत पैसे मागायला भाऊजींकडे, म्हणून विचारलं. अगं तुझा बाप आहे ना टक्कील खोपडीचा आहे, तो कधी काही करू शकतो. हेबू, पण मला अजून कळत नाहीये रे, बाबा अजून शांत कसे बसून राहिलेत? तर ते शांत बसून आहेत ना, तेच चांगलं आहे. आणि हे बघ, जरी त्यांना कळलं आणि ते पोलिसांकडे गेले ना तरी काही उपयोग होणार नाहीये, कारण मी पुरावाच मागे शिल्लक ठेवला नाही. हा चोर इतका हुशार आहे ना, म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडलीये. बेबू, तू अशाच हुशारीने माझं मन पण जिंकलं होतं, आठवतंय ना? आयुष्यात एवढी मोठी चूक कोण विसरेल? मस्करी केली होती. ऐक ना, हे सगळा पसारा आवर ना जरा, मला जरा आराम करायचा आहे प्लीज. इंदिरा 3 लाख रुपये कॅश काढले आणि त्याची काही नोंद नाहीये. बरं, जिकडे जिकडे अकाउंट्सने नोट्स काढल्या आहेत तिकडे एकदा खाडाखोड तरी आहे, नाही तर शाई तरी सांडली आहे. यार, या कार्तिकने काहीतरी मोठा घोळ केलाय यार. काय रे इंद्रा, आता काय झालंय? कंपनीचे इन्व्हेस्टर मिस्टर मेहतांची ही नोटीस आहे. त्यांचं 10 लाखांचं नुकसान झालंय. ते पैसे जर परत नाही केले तर इन्व्हेस्टर माघार घेत. आणि देशपांडे सरांच्या घरून पण 10 लाखाची चोरी झाली. एकदम 10 लाख रुपये उभे करणं कार्तिकसाठी खूप कठीण गोष्ट आहे. आणि कार्तिक आता ज्या प्रकारे पैशांची उधळपट्टी करतोय त्यावरून हे तर क्लिअर होतंय की इन्व्हेस्टरला देण्यासाठी पैशांची व्यवस्था झाली आहे. इंदिरा, मला वाटतं देशपांडे सरांकडे कार्तिकने चोरी केली असणार. हे करू आणि हे सगळं खोटं असू दे. हे बघ, मी ना कंपनीचा मालक आहे, मला हवं ते मी करीन. तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. बॅग पकड. आणि काय रे, तुझी काय लायकी आहे? कार्तिक, तोंड सांभाळून बोला. 1 मिनिट आई. हा मला प्रश्न विचारणारा कोण आहे? कार्तिक साळगावकर इंदिरा ट्रान्सपोर्टचा मालक आहे. मी हवं ते करीन. तुम्हा सगळ्यांना एका झटक्यात बाहेर काढीन. कसला मालक आहेस तू कार्तिक? हे घर अजूनही आईच्या नावावर आहे. आणि राहिला प्रश्न कंपनीचा, तर कंपनीचे 55% शेअर्स आईच्या नावावर. आईने जर आता शेअर्स काढून घेतले ना तर रस्त्यावर बाकी कोणी नाही, तू येशील.
कार्तिक, बऱ्या बोलानं सांग, काय झोल मारलायस? इन्व्हेस्टरला द्यायचे 10 लाख रुपये तू कसे उभे केलेस? सानू चल निघूया. कार्तिक थांब. ह्या बॅगेत काय आहे ते सांग. बॅग दाखव कार्तिक. अरे दादा, काहीच नाहीये त्या बॅगेत. बॅगेत काय नाहीये तर घाबरतोयस कशाला? भाऊजी, तो म्हणतोय ना काही नाही या बॅगेमध्ये. सानिका, तू मध्ये पडायचं नाहीस. कार्तिक, बॅग दाखव. आणि नाही जेवला तर दीपू आहेच घरात. बरं, कुठे शाळेतच जात आहे ना? हो, पण त्याच्या आधी पोलीस स्टेशनला जातोय. कशाला? 10 लाखाची चोरी झाली आहे, त्याची रितसर तक्रार नोंदवायला. अहो पण मला ती कसं आहे माहिती आहे, आपण जर पोलिसात तक्रार केली नाही ना तर चोऱ्या माऱ्या वाढतील. त्यामुळे आपण वेळीच दखल घ्यायला हवी. नाही, पण तुम्हाला वाटतं का की पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केल्याने चोर सापडणार आहे? हो, कोणी केली असेल हो चोरी? बघू आता पोलीस काय म्हणतात ते. आणि मला ती थोडी थोडी नाही, 10 लाखाची रक्कम चोरीला गेले. चोर सापडायलाच हवा. बरं ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तर तुम्ही जा आणि करा, पण खाऊन घ्या ना. अहो, तुम्ही परस्पर शाळेत जाणार आहात ना? हा, मग तसं नाही जायचं, खाऊन जा. अहो, पोळ्या तयार आहे. माझ्या दुर्दैवानं माझ्या पोरीनं त्याचीच निवड केली. पण काही केलं तरी तो गुन्हेगार आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणार आहे. आतापर्यंत या दोघांनीही खूपदा फसवलंय मला. हा, आता पुरे. आता यांना यांच्या गुन्ह्याची शिक्षा मी देणारच. आता नाही. प्लीज प्लीज कार्तिकला माफ करा. प्लीज प्लीज. समजून घ्या ना. तुम्हाला हवी ती शिक्षा द्या त्याला, पण तुम्ही पोलिसात तक्रार नका करू. प्लीज बाबा. या चोरीमध्ये कार्तिक बरोबर तूही सामील होतीस ताई. ताई, काय विचारतोय मी? कार्तिकला तू सामील होतीस का? बाबा, ते बाबा, मी चोरी नाही केली बाबा. चोरी कार्तिकनेच केली आहे. कार्तिकने असं काही केलंय हे मला माहिती नव्हतं बाबा. मला नंतर ही गोष्ट समजली. म्हणजे ही गोष्ट तुला माहित असूनही तू ती माझ्यापासून लपवून ठेवलीस. नाही, वयाची 25 वर्ष तू या घरात काढलीस. तुला माहितीये का, हे घर जप्त करायला आलेले पतपेढीचे लोक का? मी हे घर गहाण ठेवलं होतं म्हणून. तुला एकदाही वाटलं नाही की आपण केलेल्या एका चुकीमुळे आपल्या वडिलांना काय त्रास होईल म्हणून? एकदाही नाही वाटलं? आवडलंच तुला हे घर जप्त झालेलं असतं तर? का लपवून ठेवलीस तू ही गोष्ट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.